आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून उत्तुंग यश मिळवा. कवी राजेंद्र सोमवंशी. गीताई वाघ कन्या विद्यालयात विद्यार्थिनींना शुभेच्छा निरोप समारंभ उत्साहात संपन्न. भाऊसाहेब नगर तालुका निफाड येथील गीताई वाघ कन्या विद्यालयाच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात व स्नेहमय वातावरणात पार पडला. गीताई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला तासकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सदिच्छा कार्यक्रमासाठी यशोदा माता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूलचे उपमुख्याध्यापक व सुप्रसिद्ध बालसाहित्यिक कवी राजेंद्र सोमवंशी व ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण पडोळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पूर्वा जाधव व मालती कुमावत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रास्ताविक श्रेया जगताप हिने केले. आईच्या वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांच्या स्वप्नांची पूर्ती करणे ही तुमची जबाबदारी असल्याचे कवी राजेंद्र सोमवंशी यांनी विद्यार्थिनींना आपल्या मनोगतातून व कवितेतून आवाहन केले. यावेळी के वाघ विद्याभवनचे प्राचार्य दिवाकर शेजवळ, समन्वयक यशवंत ढगे, गुरुकुल वसतिगृहाच्या प्रमुख उषा बोरस्ते यांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती. एंजल पगारे, भक्ती गोराडे, ईश्वरी वाघमारे, श्रद्धा पटांगडे, अनुष्का झालटे, पल्लवी घोलप, मयुरी थोरात, काजल जाधव या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ शिक्षक वसंत खैरनार, शैलजा घोटकर यांनी 10वीच्या परीक्षेत चांगले यश मिळवून शाळेच्या लौकिकात भर घालण्यासाठी सर्व विद्यार्थिनींनी कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन करून 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सर्व विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी नाशिक. बोलक्या भिंती, आमच्या शाळेच्या बोलक्या भिंती, ज्ञानाची शिकवण आम्हाला देती, कविता गाण्यांवर डोलायचं. तू पण कविता गाण्यांवर डोलायचं आणि शाळेला छान छान बनवायचं. थेंब थेंब पाण्याचा वाचवायचा. पाणी नाचवायचं का साचवायचं? कारण पाणी ही फार महत्वाची गोष्ट आहे बरं का पृथ्वी तलावर, आणि म्हणून ते वाचवलं पाहिजे. थेंब थेंब पाण्याचा